नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे 10वी नंतर एनडीए, आर्मी, नेव्ही, एअरफोर्सची तयारी. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आता आपल्या सोबत आहेत प्राध्यापक डॉक्टर सुरेश सोनवणे सर. सर, कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. तर आपल्या आजच्या महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. आपल्या सोबत आहेत प्राध्यापक डॉक्टर सुरेश सोनवणे सर. हे गरुड झेप अकॅडमीचे संस्थापक आहेत. गरुड झेपच्या महाराष्ट्रभर अनेक शाखा असून त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक, पुणे, कोल्हापूर या शहरात गरुड झेपच्या भव्य शाखा असून या अकॅडमीच्या माध्यमातून जवळपास 6000 पेक्षा जास्त विद्यार्थी आजपर्यंत अकॅडमीच्या माध्यमातून सरकारी नोकरीला लागले आहेत. सध्या सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये गरुड झेपच्या 250+ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्याचबरोबर नेव्हीमध्ये देखील 200हून अधिक विद्यार्थ्यांनी यश संपादित केलंय. त्यामुळे एकूणच हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आत्ता ज्यांनी 10वी केलेली आहे किंवा ह्या संपूर्ण विषयाची लोक स्वप्न जे बघतायत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय. आपण थेट सरांकडे जाऊया आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया. सर, आपण जसं म्हणतोय तसं की एनडीए हे बऱ्याच मुलांचं स्वप्न असतं आणि त्या स्वप्नाकडे पाऊल टाकण्याची सुरुवात आज कुठे ना कुठेतरी आपण करू. तर म्हणूनच सगळ्यात प्रथम मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की प्रेक्षकांना आपण सांगू शकतो का एनडीए म्हणजे नेमकं काय, त्याची एकूणच करिअरच्या संध्या कशी उपलब्ध असू शकते आणि नेमकं पुढे कसं जायचं. 9वी 10वी विद्यार्थी उत्तीर्ण करतो तेव्हापासून त्याला एनडीए या परीक्षेची ओढ लागते. एनडीए ही अशी भारतातील परीक्षा आहे की जिच्या माध्यमातून कमी वयामध्ये अधिकारी बनता येतं. कोणते अधिकारी? तर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये डिफेन्स साईडला ज्या विद्यार्थ्यांना अधिकारी बनायचं आहे आणि कमी वयात अधिकारी बनायचे ते एनडीएची परीक्षेची तयारी करतात. एनडीए ही परीक्षा यूपीएससीच्या माध्यमातून घेतली जाते. नॅशनल डिफेन्स अकॅडमी या माध्यमातल्या परीक्षेला सर्वात महत्व आहे. आज जे विद्यार्थी 10वीची परीक्षा दिलेली आहेत किंवा ज्यांचा निकाल 10वीचा येतोय ते विद्यार्थी या परीक्षेला सुरुवात करू शकतात. कमी वयात अधिकारी बनणारी परीक्षा म्हणून जर आपण बघितलं तर आपल्याकडे किमान फक्त 2 ते 3 वर्ष त्या ठिकाणी शिल्लक असतात. 11वी 12वी करताना तुम्हाला ही परीक्षा द्यावी लागते आणि एनडीएच्या परीक्षेला तुम्हाला काही वेळ ठरवून दिलेला आहे. त्यामुळं जे विद्यार्थी आज 10वीची परीक्षा दिलेली आहेत त्यांनी लगेच जर या परीक्षेला सुरुवात केली तर माझ्या मते अधिकारी बनण्याचं त्यांचं स्वप्न सहज पूर्ण होऊ शकतं. गरज आहे ठरवण्याची. मला एनडीए करायचे, मला या माध्यमातून जायचंय आणि एनडीए जात असताना तुम्हाला सरकारी नोकरीचे अनेक दार त्या ठिकाणी ओपन होतात. त्यामुळे एनडीए करणं खूप सोपं आहे. फक्त गरज आहे ठरवण्याची. नक्कीच. आणि आता बोलताना तुम्ही जसा उल्लेख केलात की त्याला कमी कालावधी असतो किंवा एक वेळेची मर्यादा असते. तर मग त्या अनुषंगाने मला तुम्हाला विचारायचं की मग एनडीएची परीक्षा नेमकी कुठल्या टप्प्यांमध्ये कशा प्रकारे घेतली जाते. ज्यावेळेस एक विद्यार्थी 10वीची परीक्षा देतो तेव्हा त्याला 11वी 12वी करताना एनडीएची तयारी करावी लागते. मग यासाठी असणारे टप्पेही तितकेच महत्वाचे आहेत. विद्यार्थ्यांनी समजून घेणे की आपण कशामध्ये त्या ठिकाणी तयारी करणं गरजेचं आहे. प्रथमतः लेखी परीक्षा. या लेखी परीक्षेला खूप महत्व आहे कारण आपल्याला 900 मार्कांची तयारी करावी लागते वेगवेगळ्या विषयाची. त्यात 2 पेपर असतात. पहिला पेपर इंग्रजी आणि गणिताचा, ज्यामध्ये आपल्याला 300चा स्कोर असतो. त्यापैकी आपल्याला किती मार्क घ्यायचे, त्याचं कट ऑफ किती लागतं याची परिपूर्ण माहिती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही तयारीला सुरुवात करता तुम्हाला ती माहिती भेटतच चालते. त्यानंतर दुसरा टप्पा असतो दुसरा पेपरचा, ज्यामध्ये जीएस, त्या ठिकाणी सायन्स यासारखे सब्जेक्ट असतात. त्यामध्ये 600 मार्कापैकी आपल्याला किती मार्क घ्यायचे आहेत, किती टेस्ट सोडवायचे आहे, 2 वर्षात परिपूर्ण तयारी कशी करायची आणि एकाच वेळेमध्ये त्या ठिकाणी एनडीएची परीक्षा कशा पद्धतीने उत्तीर्ण करायची याची परिपूर्ण माहिती घेऊन त्या ठिकाणी तयारी करणं गरजेचे असतं. त्यानंतर दुसरा टप्पा आहे एसएसबीचा इंटरव्ह्यू, ज्यामध्ये आपण मुलाखत म्हणतो. यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या टेस्ट मधून त्या ठिकाणी पुढे जावं लागतं. स्कॅनिंग टेस्ट असतील, वेगवेगळ्या टेस्ट असतील. त्यानंतर फिजिकली आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी असतो, मेडिकल आपल्यामध्ये काय काय आहेत या सर्व गोष्टींचा विचार होतो. या 2 टप्प्यांना परिपूर्ण जर आपण केलं तर आपण त्या ठिकाणी अधिकारी बनू शकतो आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये. आणि आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे अधिकारी बनताना आपल्याला असंख्य अशा दुसऱ्याही परीक्षा या सैन्य दलामध्ये मिळतात आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही तिथेही जाऊ शकतात. या टप्प्यांचा विचार करता 11वी 12वी आणि त्या ठिकाणी एनडीएची तयारी हा एकमेव पर्याय आहे की सरकारी नोकरी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांकडे असलेला. आणि सरकारी नोकरी एक नसते तर विविध प्रकारच्या सरकारी नोकरी या माध्यमातून मिळतात. नक्की. आपण सरकारी नोकरींचा उल्लेख करतोय पण त्याच अनुषंगाने मग एनडीएची परीक्षा ही नेमकी इतर परीक्षांपेक्षा वेगळी आणि महत्वाची का आहे? कारण आपण नोकरीचा उल्लेख करतोय म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली सगळ्यांचे कान त्याच्याकडे गेले असणार आहेत.
नक्कीच भारतामध्ये युपीएससी अशा एक्झाम घेते की ज्या टॉप लेवलच्या एक्झाम त्या ठिकाणी समजल्या जातात. युपीएससीच्या माध्यमातून कलेक्टर, IPS अधिकारी, IRS अधिकारी बनतात. त्याच पद्धतीनं डिफेन्स साईटला एनडीएच्या माध्यमातून अधिकारी बनतात आणि हे विद्यार्थ्यांचं एक क्रेज आहे किंवा क्रेजच म्हणता येणार नाही. विद्यार्थ्यांचं फक्त स्वप्न असतं की मला ऑफिसर लेवलची वर्दी त्या ठिकाणी मिळवायची आहे, तर ती फक्त आणि फक्त एनडीए मधून त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकते. जेव्हा आपण भारताचा विचार करतो, टॉप लेवलच्या एक्झाम मध्ये त्या ठिकाणी एनडीएला त्या ठिकाणी मानल्या जातं. आता जे विद्यार्थी IIT नीट करतात किंवा जेईच्या एक्झाम त्या ठिकाणी देतात, ते विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी एनडीएच्या परीक्षा देऊ शकतात. मी डोळ्यांनी बघितलंय की एनडीएची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नीटच्या एक्झाम असतील, जेईच्या एक्झाम असतील, त्या एका टप्प्यात त्या ठिकाणी पार केलेला आहे. कारण एनडीए परीक्षेचा सिलेबस हा मोठा आहे, त्या लेवलला त्यांची तयारी होते. त्यामुळे बाकीच्या एक्झाम त्या विद्यार्थ्यांना सहज त्या ठिकाणी सोप्या होतात आणि एनडीएची परीक्षा तयारी करणारा विद्यार्थी भारतातील कुठल्याही एक्झामला त्या ठिकाणी सहज त्या ठिकाणी पार करू शकतो. म्हणून एनडीए परीक्षेचं महत्व वेगळं आहे. एनडीएची तयारी करणारे विद्यार्थी हे मनातून अंतःकरणातून त्या ठिकाणी तयार होतात, त्यामुळे बाकीच्या परीक्षा त्यांना सोप्या जातात. त्यामुळे या परीक्षेचं महत्व सर्वात महत्वाचं आहे. नक्की, मला वाटतं खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात की बाकीच्या म्हणजे नीट असेल किंवा इतर कुठल्याही परीक्षा जे लोक देत असतात त्यांच्यासाठी ही परीक्षा खूप जास्त प्रकारे चांगली ठरू शकते, कारण इतर परीक्षा त्या इझिली देऊ शकतात जेव्हा ते एनडीएला प्रिपेअर करतात. पण मग एनडीए मध्ये जर तुम्ही मगाशी जी विभागणी केलीत की लेखी परीक्षा असतील, मैदानी चाचणी असतील, मग नंतर मुलाखत असते, गुण विभागणी कशा प्रकारे असते, मग त्या गुण विभागणीच्या दृष्टिकोनातून तुम्ही तयारी करून घेता का? ज्यावेळेस आपण महाराष्ट्राचा विचार करतो किंवा भारताचा विचार करतो, एनडीएची परीक्षेची मेरिट खूप काही जास्त आतापर्यंत लागलेले नाही. त्याचं कारणच असं आहे की या परीक्षेकडे येणारा कल हा त्या ठिकाणी पूर्वी कमी होता, पण आता त्या ठिकाणी कल वाढलेला आहे. आता मुलींनाही एनडीए मध्ये त्या ठिकाणी संधी प्राप्त झालेली आहेत. त्यानंतर एनडीएच्या परीक्षेमध्ये जेव्हा आपण 300 मार्कांचा पेपर त्या ठिकाणी पास करतो तरच दुसरा पेपर चेक होतो. त्यामुळे पहिल्या गणित आणि इंग्रजी विषयाला खूप महत्व त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. याची परिपूर्ण तयारी 11वी आणि 12वी मध्येच तुम्हाला करावी लागते. आणि जेव्हा तुम्ही एनडीए परीक्षेचे क्लास लावतात किंवा त्या ठिकाणी तयारी करतात, त्याच वेळेस या 2 घटकाचं महत्व विशेष आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि जर आपण पहिला टप्पा पार केला, 300 पैकी आपल्याला चांगला स्कोअर मिळाला, तर नक्कीच 600 मार्कामध्ये आपण त्या ठिकाणी चांगलेच मार्क घेतो. आणि जेव्हा आपण मुलाखतीचा विचार करतो, इथं मार्कापेक्षा आपण प्रत्येक स्कॅनिंग टेस्ट असतील, कोणत्या टेस्ट असतील, त्यातून परिपूर्ण बाहेर पडणं, त्या ठिकाणी टप्पे पार करणं गरजेचं असतं. आणि मी बघितलंय, माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो की जर 2 वर्ष परफेक्टली SSB इंटरव्ह्यूची तयारी केली, हा SSBचा इंटरव्ह्यू तुमचा त्या ठिकाणी टर्निंग पॉइंट असतो. त्याची जर तयारी केली, योग्य नियोजन केलं, योग्य पॅनलच्या नियंत्रणामध्ये तुम्ही तयारी असेल, तर त्या पद्धतीने तुम्ही SSB पार करतात आणि एनडीएचे अधिकारी बनतात. बरोबर. पण जसं आपण आता म्हणतोय की या परीक्षा महत्त्वाच्या आहेत, त्याला एक वयोमर्यादा, तर मग त्या अनुषंगाने या परीक्षांसाठीची लागणारी वयोमर्यादा एक तर किती असू शकते? आणि आता शारीरिक चाचणी पण आपल्याला द्यायची आहे, त्यामुळे मग आपल्याला शारीरिक पात्रता घेऊनच याच्यामध्ये उडी मारायला पाहिजे ना सर, तर त्या अनुषंगाने या विद्यार्थ्यांना काय सांगाल? मी तर म्हणेल अधिकारी पदाला एवढी मोठी शारीरिक पात्रता नसतेच. आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात, कारण आपण इंटरव्ह्यूला त्या ठिकाणी पात्र झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी एंट्री कशा पद्धतीने करतोय, आपलं मानसिक संतुलन कसं आहे, त्यानंतर आपण कशा पद्धतीने विचार करून प्रश्नांची उत्तरं देतोय आणि योग्य उत्तरं देतोय, यामध्ये आपलं शरीरयष्टी सुद्धा काम करत असते. त्यामुळे पहिल्यापासून जर शारीरिक तयारी ठेवली तर मला वाटतं SSBचा इंटरव्ह्यू अवघड जात नाही. आणि जेव्हा ऑप्टिकलचा विचार येतो की आपण वेगवेगळ्या पद्धतीने तयारी करत असताना एक पूर्ण करणारा टप्पा हा शारीरिक दृष्ट्या सुद्धा सक्षम असणं गरजेचं आहे. वयोमर्यादेचा जर विचार केला तर फक्त 16 ते 19 मध्येच तुम्हाला त्या ठिकाणी या परीक्षा देता येतात. 19 वय हे तुमचं त्या ठिकाणी नंतर तुम्हाला देता येणार नाही एनडीएची परीक्षा. त्यामुळे कमी वयात अधिकारी बनणारी परीक्षा म्हणून आम्ही याकडे बघतो. आणि विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यावं की आज 25-30 वर्षाचे तरुण त्या ठिकाणी बेकार पडलेले आहेत. ते तयारी त्या ठिकाणी केलेली नसल्यामुळे, त्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन नसल्यामुळे त्यांना नोकरी मिळालेली नसते. आज तुम्ही जर 10वी नंतर योग्य पद्धतीने तयारी केली आणि टिकून तयारी केली, कारण स्पर्धा परीक्षा सांगते जो टिकला तो यशस्वी होतो आणि स्पर्धा परीक्षेमध्ये टिकणं गरजेचं असतं, तर 19व्या वर्षी आपलं सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण होतं. पण आपण योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य नोकरी मिळवू शकतो. त्यामुळे कमी वयामध्ये त्या ठिकाणी तयारी करणं गरजेचे आहे आणि वयोमर्यादा 16 ते 19 मानल्या जाते.
नक्कीच. आणि जसं तुम्ही मगापासून म्हणता की कमी वयामध्ये आपल्याला एक सरकारी नोकरी मिळू शकते आणि नोकरीपेक्षा सुद्धा एक मानाचं पद आहे. कारण तुम्ही जसं मगाशी म्हणालात तसं गणवेश परिधान करण्याची संधी जी आहे ती मला वाटतं या परीक्षांमधून आपल्याला नक्की मिळू शकते सर. पण मग त्या अनुषंगाने मग एनडीएच्या या परीक्षांबरोबरच आर्मी असेल, नेव्ही, एअरफोर्स असतील, त्याच्या इतर कुठल्या परीक्षा देता येऊ शकतात मुलांना? ज्यावेळेस विद्यार्थी 11वी उत्तीर्ण करतो, या परीक्षेची तयारी करताना टप्पे चालू असताना त्याची तयारी चालू असते. त्यानंतर नेव्हीच्या MRSSR या जागा दरवर्षी निघतात आणि यामध्ये आत्ताच मागच्या निकालामध्ये 200 पेक्षा जास्त विद्यार्थी आमच्या हाताखालून त्या ठिकाणी नेव्हीमध्ये त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांचा शपथविधी पार पडला. या पद्धतीची जेव्हा व्हिडिओज ते अधिकारी विद्यार्थ्यांना मिळतात त्यांच्यामध्ये ती उत्सुकता निर्माण होते. मी पण आता नेव्हीचा ड्रेस घालणार आहे, मी आर्मीमध्ये जाणार आहे, मी एअरफोर्स मध्ये जाणार आहे. एअरफोर्स मध्ये पण एस ग्रुप, वाय ग्रुपच्या परीक्षा येतात या वयामध्ये, त्या सुद्धा विद्यार्थी देतात. मी हे बघितलंय की एनडीएची परीक्षा तयार करणारे जास्तीत जास्त विद्यार्थी नेव्हीमध्ये त्या ठिकाणी किंवा एअरफोर्स मध्ये एस ग्रुप, वाय ग्रुप या पदावरती सहज पोहोचलेले असतात. पण आम्ही सुद्धा त्या विद्यार्थ्यांना काही थांबवतो की हे पद नाही घ्यायचं, आपल्याला एनडीएचीच तयारी करायची आहे. आणि बरेचसे विद्यार्थी असतात तर आपण जर विचार केला तर 10 विद्यार्थ्यापैकी 8 विद्यार्थी नेव्ही SSR मध्ये सहज सिलेक्ट झालेले आहेत. आणि आम्ही ते बघितलं की ज्यावेळेस आपण मोठ्या परीक्षेची तयारी करतो, छोट्या परीक्षा काही वाटत नाही. त्यामुळे विद्यार्थी सहज या परीक्षा पार करतात आणि एनडीएची तयारी सुद्धा चालू असते. नक्की. आणि जसं तुम्ही मगाशी उल्लेख केलात की मुलींचा, आता या स्वप्नामध्ये मुलींची सुद्धा स्वप्न ऍड झालेली आहेत. त्यांना सुद्धा सैन्य दलामध्ये नोकरी करायची आहे, एक मानाचा गणवेश परिधान करायचा आहे, सरकारी नोकरी घ्यायची आहे. तर मग खरोखरच आता मुलींना सुद्धा तिन्ही सैन्य दलामध्ये चांगल्या करिअर संधी अवेलेबल आहेत का सर? काही वर्षापूर्वीच त्या ठिकाणी आता तो निर्णय आलेला आहे की मुली आता डिफेन्स मध्ये जाऊ शकतात. मी मुलींना विशेषतः सांगतोय, अजूनही मुलींसाठी कॉम्पिटिशन नाही आहे. मुलींनी जर आज ठरवलं मला एनडीए करायचं आहे, तर मला वाटतं त्या ठिकाणी जेईच्या परीक्षा असतील किंवा नीटच्या परीक्षा असतील त्याच्यापेक्षा अगोदर ते सरकारी नोकरीत पोहोचू शकतात अधिकारी म्हणून आणि कमी वेळामध्ये. कारण मुलींना त्या ठिकाणी नेव्हीमध्ये आता जाता येतंय, त्या ठिकाणी आर्मीमध्ये, एअरफोर्समध्ये, प्रत्येक सैन्य दलामध्ये त्या ठिकाणी परीक्षा देता येतात. आणि एनडीए मध्ये पूर्वी मुली नव्हत्या, त्यामुळे आता ज्या मुली तयारी करतील त्यांना कमी मेरिट मध्ये, जे मुलांच्या तुलनेमध्ये खूप कमी असतं, त्यावरती त्यांना त्या ठिकाणी जॉब मिळतो. आणि योग्य नियोजन, योग्य तयारी आणि योग्य वेळेस जर आपण त्या ठिकाणी एक डिसिजन घेतली की मला एनडीए करायचंय, तर मला वाटतं मुली सहज पद्धतीने हा टप्पा पार करतात आणि अधिकारी सुद्धा बनतात. नक्की. आणि एकूणच आपण जर का बघितलं तर गरुड झेपच्याच माध्यमातून आज इतक्या मुलांना यशस्वी अशा संधी मिळालेल्या आहेत. जसं आपण मगाशी म्हणालो की पोलीस सैन्य भरती असेल, नेव्ही असेल, या सगळ्या ठिकाणी आज मुलं अधिकारी झालेत, कमी वयात झालेत आणि एक सरकारी नोकरीतनं खूप चांगलं स्वतःचं एक स्थान त्यांनी पटकावलेलं आहे. तर त्या अनुषंगाने आपण चर्चासरी पुढे चालू ठेवूया. परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा TV9 मराठी. ब्रेकनंतर गुरुकिल्ली यशाची या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण जे बोलतोय तो आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा, तो म्हणजे 10वी नंतर एनडीए, आर्मी, नेव्ही, एअरफोर्सची तयारी. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत प्राध्यापक डॉक्टर सुरेश सोनावणे सर. सर, पुन्हा एकदा तुमच्याकडे येताना आता आपण थोडंसं गरुड झेप बद्दल मला समजून घ्यायचं आहे. म्हणजे या अनुषंगाने की एकूणच आपल्या संस्थेच्या गरुड झेपच्या माध्यमातून 10वी नंतर मुलांचं प्रशिक्षण प्रक्रिया जी नेमकी आहे ती कशा प्रकारे चालते या परीक्षांशी निगडीत. ज्यावेळेस गरुड झेपला विद्यार्थी येतो तेव्हा तो नुकताच 10वी त्या ठिकाणी परीक्षा दिलेली असते किंवा 10वीचा निकाल लागलेला असतो. या वयामध्ये विद्यार्थ्याचं वय असतं 16 वर्ष. प्रथमतः त्याला 11वी 12वीची तयारी सोबत एनडीए परीक्षेची तयारी असते, ज्यामध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्सच्या इतर पदही येतात आणि त्याची तयारी करून घ्यावी लागते. सकाळी 5 ते रात्रीच्या 10 पर्यंत शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी ग्राउंड टीचर असतील, मैदानी प्रशिक्षक असतील, SSB चे ट्रेनर असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली यांची तयारी सुरुवात होते. आणि सकाळ ते त्या ठिकाणी संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी ठरलेल्या वेळेमध्ये त्यांना पूर्ण नियोजन करावं लागतं. हॉस्टेलमध्ये त्या ठिकाणी राहणारे विद्यार्थी मोस्टली त्या ठिकाणी निकाल जास्त काढतात, कारण 24 तास नियंत्रणामध्ये असतात आणि 24 तास त्यांच्याकडून टेस्ट सिरीज असतील, वर्ग असतील, त्याच्यामध्ये क्लासरूम मध्ये त्यांच्या सब्जेक्ट टेस्ट असतील, त्यानंतर घटक टेस्ट असतील, या सर्व करून घेतल्या जातात. जेव्हा SSB ट्रेनिंगचा विचार येतो त्यावेळेस दर आठवड्याला SSBच्या माध्यमातून घडणारे चॅप्टर वरती
विद्यार्थी स्वतः प्रेझेंटेशन देतात, त्यामुळे विद्यार्थ्याच्या मनातून भीती गेलेली असते. मी स्पर्धा परीक्षेत नेहमीच एक बोलत आलेलो आहे की विद्यार्थी हा करणारा असावा, त्याची मानसिकता असावी की मला थांबून त्या ठिकाणी 3 वर्ष द्यायचेत आणि 3 वर्षामध्ये स्वतःचं आणि आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. आणि असे विद्यार्थी जे टिकणारे असतात, 100 पैकी 80 विद्यार्थी टिकणारे असतात, करणारे असतात आणि मार्गदर्शनाला ऐकणारे असतात. जे पालक विद्यार्थ्यांना स्वतः मोटिवेट ठेवतात, त्या विद्यार्थ्याचा निकाल येताना मी बघितलेला आहे. आणि निकाल येणं खूप असं अवघड नसतं. एनडीएची परीक्षा असो की कुठलीही स्पर्धा परीक्षा आपण जर करायला सुरुवात केली तर नक्कीच आपण एक पद घेऊन बाहेर पडतो. नक्की. पण जसं तुम्ही म्हणताय तसं की या परीक्षांना 3 वर्ष द्यायची आहेत आणि ते डेडिकेशन असतं, तो कुठेतरी स्वप्न असतं, ऍस्पिरेशन असतं. पण या परीक्षा कुठेतरी खूप टफ असतात, एवढ्या सोप्या नसतात प्रत्येक वेळेला, किंवा प्रत्येक जण गरुड झेपच्या माध्यमातून शिकेलच असं नाही. तर मग अशा वेळेला मला तुम्हाला विचारायचं आहे की या विद्यार्थ्यांना इतर कुठले पर्याय उपलब्ध होऊ शकतात का, या परीक्षा जर उत्तीर्ण नाही होऊ शकले? बघा, परीक्षा मुळात अवघड नसते. आपण मार्गदर्शन कसं घेतोय. आज विद्यार्थ्यांना एनडीए ही कन्सेप्टच काही विद्यार्थ्यांना माहित नाहीये. ग्रामीण भागात असतील, शहरी भागात असतील, मग लोक ज्यांना काही समजत नाही ते सांगतात की एनडीए परीक्षा अवघड आहे किंवा एनडीएची परीक्षा निघू शकत नाही, कोणी अधिकारी बनलाय. तर मला या पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगायचं, आपल्या भागामध्ये सुशिक्षित लोक असतात. जसं कलेक्टर असतील, डेप्युटी कलेक्टर असतील, तहसीलदार असतील, PSI असतील, PI असतील, हे सुशिक्षित वर्ग, किमान शिक्षक वर्ग तरी आपल्याकडे असतो. जिल्हा परिषदेचे शिक्षक असतील, माध्यमिकचे शिक्षक असतील, त्या ठिकाणी ग्रामसेवक, तलाठी असतील. या सुशिक्षित वर्गांना जर आपण विचारलं की मला एनडीए करायचं, कसं जायचंय, मी काय करू, तर ते तुम्हाला नक्कीच योग्य मार्गदर्शन करतील. कारण सुशिक्षित वर्गाला माहित असतं की या परीक्षा करता येतात आणि करू शकतात. आपण तीच माहिती योग्य माणसाकडून न घेता, ज्याला माहिती नाहीये, शिक्षणामध्ये काही रस नाहीये, त्याकडून घेतली तर नक्कीच तुम्हाला ती परीक्षा कठीण वाटेल. म्हणून योग्य माहिती घ्या, योग्य नियोजन करा. 3 वर्ष खूप मोठे नसतात. आणि मला विद्यार्थ्यांना दुसरं सांगायचंय, दुसरा अधिकारी बनणार नाही, मला अधिकारी बनायचंय, तर मी स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. आणि आई वडील आणि मुलगा यांच्या जर दोघांची डिसिजन असेल तर त्या विद्यार्थ्याला कोणीही रोखू शकत नाही. त्याला दुसऱ्यांची माहिती घेण्याची पण गरज नसते. आणि असे बरेच विद्यार्थी आमच्याकडे येतात की त्यांनी एकदा मनात ठरवलं तर ते 2 वर्षातच त्या ठिकाणी पद प्राप्त करतात. 3ऱ्या वर्षांची गरज पडत नाही, कारण या परीक्षांना कालावधी ठरलेला आहे. जसं आपण नीट जेईई मध्ये बघतो की आपल्याला किती वर्षापर्यंत परीक्षा देता येतात, किंवा त्या ठिकाणी आपण दुसऱ्या परीक्षांचा विचार केला तर जास्त वयापर्यंत देता येतात. या परीक्षा नाही. म्हणून 3 वर्ष जर मन लावून दिले तर मला वाटतं एनडीएचं स्वप्न असेल किंवा आर्मी नेव्ही एअरफोर्सचं स्वप्न असेल किंवा डिफेन्स साईडला कुठल्याही पदावर जाता येत असेल तर आपण जाऊ शकतात. आणि एक मार्ग नाहीये, पोलीस पण बनता येतं, डिफेन्समध्ये BSF, CISF, ITBP, आसाम रायफल, नॉर्मल रेल्वेच्या एक्झाम, या सर्व परीक्षा विद्यार्थी देऊ शकतो. नक्कीच. म्हणजे तिथे विविध पर्याय अवेलेबल आहेत असं म्हणायला हरकत नाही. एकच आपण फोकस जरी एक ठेवला तरी वेगवेगळे आयाम आहेत त्याला, आपण त्यांचाही विचार सर नक्की करू शकतो. परंतु मग आता 10वीच्या परीक्षा झाल्यात, लोक मुलं असतील, त्यांचे विद्यार्थी, ते आता वाट पाहत आहेत ते म्हणजे निकालाची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेरेंट्स, त्यांना कुठेतरी आता हे करायचं की मुलांना नेमकं कुठल्या दिशेने न्यायचं. तर त्याआधी, आता निकाल लागण्याच्या आधी नेमकं मुलांनी कुठल्या करिअरचा, कशा प्रकारे विचार करायला पाहिजे, याविषयी काय सांगा? मी तर म्हणेल की निकाल लागण्याच्या अगोदर पालकांची एक महत्त्वाची भूमिका बनते की पालकांनी सर्च करायला हवा की करिअरच्या संधी कोणत्या आहेत, त्यामध्ये जर केल्यानंतर आपल्याला पर्याय कोणकोणते आहेत, किती विद्यार्थ्यांनी आतापर्यंत परीक्षा दिल्या, त्यांचं यश काय आहे, त्यानंतर आपण दुसरा विचार करायला हवा. माझ्या मुलांनी जर समजा एनडीए ठरवलंय किंवा नीटकडे जाण्याचं ठरवलंय, या दोन्ही परीक्षेमध्ये तफावत काय आहे, त्यातून कोणता करिअरचा मार्ग सुकर आहे. जर कदाचित नीट करणाऱ्या विद्यार्थ्याकडून नीटचे मार्क नाही मिळाले तर प्रायव्हेटमध्ये किती खर्च लागेल, कशा पद्धतीने करता येईल, याचा विचार करावा. विद्यार्थ्यांनी कुठलाही क्षेत्र निवडताना आपला त्या ठिकाणी परिस्थिती, खर्च, वेळ, कारण वेळ सगळ्यात महत्वाची, कमी वेळामध्ये त्या ठिकाणी आपलं शिक्षण पूर्ण झालं पाहिजे आणि आपण स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. त्यामुळे मार्ग कोणकोणते आहेत समजणं गरजेचं आहे. जसं एनडीएच्या माध्यमातून घेणारे विद्यार्थी असंख्य मार्ग आहेत. कदाचित एनडीए नाही होणार, ही परीक्षा अवघड गेली तर कोणता मार्ग आहे, मला त्या ठिकाणी करिअर माझं सिलेक्ट होईल का, किंवा मी कुठेतरी पोहोचेल का, तर नक्कीच विद्यार्थी पोहोचतो. तसं बाकीच्या ठिकाणी होत नाही. तिथे तुम्हाला रिपीट आणि रिपीटच करावं लागेल आणि रिपीट करण्यामध्ये विद्यार्थ्याची मानसिकता जाते. मला त्या विद्यार्थ्यांना सांगायचंय, तुम्ही स्वतः बाहेर पडा, योग्य माहिती घ्या,
पालकांनी सुद्धा बाहेर पडावं, वेगवेगळ्या सेंटरला भेटी द्याव्यात आणि त्यानंतर एक मार्ग निवडावा ज्यातून आपल्या मुलाचं भविष्य त्या ठिकाणी सुरक्षित आणि चांगल्या पद्धतीने घडेल. म्हणून मार्ग खूप आहेत. निकाल लागणारच आहे. निकालाची वाट पाहण्यापेक्षा मला काय करायचंय, मला काय बनायचंय हे जेव्हा विद्यार्थी ठरवतो, स्वतः ठरवतो, तेव्हा तो यशस्वी होतो. नक्कीच. तर मला जाता आता तुम्हाला हेच विचारायचं आहे की बऱ्याच वेळेला मुलं कुठेतरी याच्या फ्युचर एस्पेक्टचा विचार करतात. म्हणजे हे क्षेत्र थोडं चॅलेंजिंग आहे, थोडं डिमांडिंग आहे, मग आपल्या बाकीच्या गोष्टी इथे कुठेतरी सफर होऊ शकतात का, असा कुठेतरी थॉट प्रोसेस येऊन मुलं या क्षेत्राकडे येताना थोडी त्यांच्या मनामध्ये थोडी धाकधूक असते, भीती असते. अशा विद्यार्थ्यांना जाता आता तुम्ही काय सांगाल की हे क्षेत्र पॉझिटिव्हली त्यांनी कसं बघितलं पाहिजे? मी पहिले सांगितलं की कुठलं क्षेत्र अवघड नसतं, फक्त गरज आहे ठरवण्याची. आणि या स्पर्धा परीक्षेच्या विश्वामध्ये जर आपण त्या ठिकाणी पदार्पण करतोय तर स्पर्धा परीक्षेमध्ये नेहमी मार्ग हजारो आहेत. मी सांगतोय की एनडीएची तयारी करणारा बँकिंगची परीक्षेची त्या ठिकाणी तयारी झालीच समजून घ्यायची की तो बँकिंगच्या परीक्षा देऊ शकतो. एनडीएची परीक्षा तयारी करणारा पुढची यूपीएससीची एक्झाम देऊ शकतो, कारण ही यूपीएससीचाच पार्ट आहेत. यूपीएससीच्या एक्झाम त्याला देता येतात. एनडीएची परीक्षा देणारा विद्यार्थी स्टाफ सिलेक्शनचे पेपर देऊ शकतो, नेव्ही एअरफोर्सचे पेपर देऊ शकतो. एनडीएची परीक्षा देणारा विद्यार्थी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कुठल्याही सरकारी नोकरीची परीक्षा एकाच वेळेस देऊन त्या ठिकाणी यश मिळवू शकतो. हे झाले असंख्य मार्ग. आणि त्यानंतर जी मनामध्ये धाकधूक असते की आपल्याला ही परीक्षा होईल की नाही होईल, आपल्याकडे टायमिंग किती आहेत. आपण बघतात इंजिनिअरिंग केलेले विद्यार्थी 5-5, 7-7 वर्ष इंजिनिअरिंग करतात आणि नंतर मी बघितलंय आपल्या चॅनलने त्या ठिकाणी न्यूज दाखवलेल्या आहेत की पोलीस भरती मारताना एवढे इंजिनियर त्या ठिकाणी पळाले आणि साधी पोलीसची परीक्षा देत आहेत. म्हणजे 15 लाख, 20 लाख, 25 लाख इंजिनिअरिंग वरती खर्च करायचा आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षा द्यायची. हे कुठेतरी चुकतंय. आपण निर्णय घेतल्यानंतर त्याला पूर्ण केलं पाहिजे. मग जर इंजिनिअरिंग करायची तर इंजिनिअरिंगच करायची, जर स्पर्धा परीक्षा द्यायची तर स्पर्धा परीक्षेतून द्यायची. हे विद्यार्थ्यांनी ठरवावं. मग क्षेत्र निवडणं आपल्या हातामध्ये असतं, पण निवडल्यानंतर पूर्ण करणं तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी डिसिजन घेताना थोडासा जपून आणि योग्य घ्यावा. पालकांनी त्यांना सपोर्ट करावा. ज्या वेळेस विद्यार्थी आणि पालक मिळून निर्णय घेतात ते निर्णय त्या ठिकाणी यशस्वीतेकडे जातात आणि विद्यार्थी यशस्वी होतो. नक्कीच. मला वाटतं खूप छान प्रकारे तुम्ही हे सगळं समअप केलेलं आहे. आणि सर, एकूणच जर का आपण बघितलं की तुम्ही म्हणाला तसं की कमी वेळात चांगली सरकारी नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे आणि ही उत्तम वेळ सुद्धा आहे. त्यामुळे पालकांनी आणि मुलांनी याकडे नक्की लक्ष द्यावं. सर, तुम्ही इथे येऊन या विषयावरती आज आमच्या सगळ्या प्रेक्षकांना एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. या विषयासह गुरुकिल्ली यशाची आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आता आम्ही इथेच थांबतोय. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा TV9 मराठी.